काही लोक इथेनॉल मिश्रित पेट्रोल वरून टीका करतायत। झाकण उघडून त्यांना काय दिसलं माहिती नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना टोला लगावलाय। राहुल गांधी यांनी इथेनॉलवर टीका केलेली होती, त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। नॉर्मली हम कहते हैं कि दाल में कुछ काला है, मगर ये दाल ही काली है। Don't worry, this issue we're going to take it up in a massive way, because this is destroying people's cars, destroying people's scooters, destroying people's lives, and literally is stealing directly from them. काही लोक या निर्णयावर टीका देखील करतायत। काही लोक आपल्या गाडीचं झाकण उघडू दाखवतायत। आता ते झाकण उघडल्याने त्यांना काय दिसलं मला समजलेलं नाही, परंतु या ठिकाणी हे जे काही इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे, याच्यामुळे तुमची गाडी बिघडली अशा पद्धतीचा पुरावा द्या असं मी नाही म्हटलं। ज्या कंपन्या आहेत पेट्रोलियमच्या आणि गाड्यांच्या, या दोघांनी सांगितलं, अजून तरी कोणी पुरावा घेऊन आलेलं नाही। केवळ सोशल मीडियावर रोज त्या ठिकाणी टीका चालली आहे। आमची साखर कारखानदारी आज जिवंत आहे, याचं महत्वाचं कारण इथेनॉलचा निर्णय। मुश्रीफ साहेब तुम्ही कारखानदारीत आहे, कोरे साहेब तुम्ही कारखानदारीत आहे, मला सांगा इथेनॉलचा निर्णय झाला नसता तर या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये साखर कारखानदारी जिवंत राहिली असती का? एकही कारखाना या महाराष्ट्रातला जिवंत राहू शकला नसता। आज जो काही या ठिकाणी कारखाना चालतोय, आमच्या शेतकऱ्यांना FRP मिळतोय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर FRPचे नवनवीन उच्चांकच आहेत। याचं एकमेव कारण आमच्या या मोदीजींच्या सरकारने घेतलेला इथेनॉलचा निर्णय।